चला तर मित्रांनो, आपण आता अंतिम सामन्याकडे वळतोय. दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये, कारण जबरदस्त खेळ संपूर्ण स्पर्धेमध्ये दोन्ही संघांचा राहिलाय. एका बाजूला हार्दिक इलेव्हन आणि दुसऱ्या बाजूला स्मरण स्पोर्ट्स गिरचे सलामीची जोडी पवन केणे आणि कल्पित जाधव मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाला प्रारंभ करतोय. ऑल इंडिया आयकॉन प्लेयर प्रीतम बारी. हिअर वी गो, फर्स्ट बॉल ऑफ द फायनल मॅच. आगळ्या वेगळ्या ढंगाने हा लो फुल टॉस बॉल तडकावलाय ऑन साइडला, डीप मिड विकेटला प्रोटेक्शन. पहिल्या बॉलवर सिंगल. पवन केणे या स्पर्धेमध्ये आपण बघायला गेलो हरीश सर, तर काही सामन्यांमध्ये थोडासा साचपडलाय सुरुवातीला, पण धावा त्याच्या बॅटमधून देखील आलेल्या आहेत आणि महत्वाच्या सामन्यांमध्ये महत्वाचं योगदान त्याचं राहिलंय. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गेल्या 5 वर्षात सर्वात जास्त फायनल खेळण्याचा अनुभव असलेले केतन म्हात्रे, भावेश पवार, पवन केणे याच सामन्यामध्ये खेळत आहेत. क्रिकेट रसिकांसाठी ही खमंग मेजवानी आहे. कल्पित जाधवसाठी हा बॉल सोडून दिलाय. विकेट कीपरनं देखील बॉल अक्षरशः सोडला असंच म्हणावं लागेल. अडवणं गरजेचं होतं. वाईट बॉल. 2 धावा येथे स्कोअरमध्ये काउंट केल्या जातील. धावसंख्या 3 या आकड्यावर जाऊन पोहोचले. कल्पित जाधव मोठी इनिंग्स आलेली नाहीये, पण काही मोठे फटके सुरुवातीलाच त्याने खेळलेले आहेत. स्टार्ट त्याला मिळत राहिलेला आहे. मोठ्या खेळीमध्ये त्याचं रूपांतरण करू शकलेला नाहीये. या फायनल मॅच मध्ये तसं तो करेल का? नक्की करेल, कारण शेवटची फलंदाजी तो करतोय या स्पर्धेतली आणि इथे 60 षटकांचा सामना आहे. त्याच्याकडे वेळ आहे, मुभा आहे, त्याच्याकडे कुवत आहे. तो दाखवणार अशी अपेक्षा डगआउट ठेवतोय. प्रीतम बारी पुढचा बॉल घेऊन लो फुल टॉस ड्राइव्ह केलाय. हवेत आहे, परंतु समोर फिल्डर दूरवर आहे. बाउन्सवर पोहोचतोय. लॉंग ऑफला बॉल. 1 धाव येथे मिळते. कल्पितचं खातं उघडतंय. संघाची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचली आहे. स्मरण स्पोर्ट्ससाठी टॉस फार महत्वाचा होता मला असं वाटतंय, कारण प्रत्येक मॅचमध्ये त्यांनी प्रथम बॅटिंग करत असताना खेळ सादर केलेला आहे आणि त्याचा फायदा त्यांना झालाय, कारण त्यांच्याकडे बॉलिंग अटॅक फारच मजबूत आहे. फलंदाज देखील चांगले खेळलेले आहेत. विशेषतः भावेश पवार संपूर्ण स्पर्धेमध्ये इन्फॉर्म राहिलाय. पण आता बघा पवन केणेचा तडाखा, धूमधडाका. बॉल चाललाय मिड विकेट सीमारेषा पार. फायनल मॅच मधील पहिला उत्तुंग षटकार. जबरदस्त बॉटम हँड इन प्लेस. आणि ज्या पद्धतीने त्याने तो फटका मारला, त्याने दाखवून दिलं आय एम द बॉस. ज्या पद्धतीने तो फटका मारला होता, आय एम द बॉस अँड बॉल विल गो फॉर टॉस. गगनभेदी षटकार. क्लास झळकत असताना या फटक्यामध्ये पवन केणेचा खोलवा टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करण्यासाठी आमंत्रित केलं होतं. आमंत्रणाचा स्वीकार करण्याचा प्रयत्न झाला. पाय जास्त चालले नाहीत. बॅट फिरली होती, मात्र अँगल डिलिव्हरी बीट होतोय बॅटर पवन केणे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजय, तुम्ही विचार करा, शेवटचे 2 लीग सामने, मग परत सेमीफायनल, परत फायनल. इट्स नॉट इझी. छोटे छोटे मॅचेस स्विच ऑन स्विच ऑफ करणं सोपं नसते. स्लोवर बॉल. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. आतली कडा लागली. बाउन्सवर बॉल विकेट कीपरच्या हातात. आणखी एक डॉट बॉल. हेच पाहायचं क्रिकेट रसिकांना. मोठा फटका आलाय, मात्र प्रीतम बारी गोलंदाजी करतोय आणि बारीची गोलंदाजी फलंदाजी लय भारी असते. हे कित्येकदा आपण बघितलंय. बाउन्स बॅक करत असताना पवनवर पुन्हा एकदा तो प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्या स्थिरावलेली आहे 10. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय प्रीतम बारी. वाट बॉल. वाईट यॉर्कर होता. बॅट्समन पुन्हा एकदा बीट होतोय पवन केणे. षटकार आला, मात्र त्यानंतर चोख प्रत्युत्तर आपण बघितलंय प्रीतम बारीकडून. सलगचे 3 डॉट बॉल्स. पहिलं षटक झालंय समाप्त. धावसंख्या स्मरण स्पोर्ट्स गिरसी संघाची बिनबाद 10. ग्रुप स्टेजला हे 2 संघ जेव्हा भिडले होते, त्या सामनाबद्दल पण थोडं बोलूया, कारण ज्या पद्धतीने तो सामना काल मला वाटतं खेळला गेला दोन्ही संघांमध्ये, आणि आज प्रीतम बारी यांच्याकडनं पहिलं षटक करून घेतलंय कॅप्टननी आणि प्रीतम बारीने निराश केलं नाही आहे. दुसऱ्या बाजूला पवन यांनी मारलेला तो जो षटकार होता, दॅट वॉज अ हायलाईट ऑफ द ग्रँड फिनाले सो फार. परंतु सामना अजून संपला नाही आहे. प्रत्येक षटकामध्ये इथे डोलायमान स्थिती असलेला हा सामना कदाचित बघायला मिळेल असं वाटतंय. या सामन्यामध्ये अर्जुन बांगर, मगाशी त्याने इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की माझ्याकडून धावा झाल्या नाही आहेत. त्याने सेमीफायनल चा सामनासुद्धा बघितला असेल आणि त्यात जी गोलंदाजी केली, तर गोलंदाजीमध्ये बांगर आला आहे, तर फलंदाजीमध्ये पण बांगरने डिलिव्हर केलं तर कदाचित हार्दिक इलेव्हनसुद्धा सामना जिंकू शकतो.
कप्तान खुद आए हैं गेंदबाजी के लिए अर्जुन बांगर, सामने शाहपुर के सिक्सर किंग है कल्पित जाधव। उठा के खेल दिया है, बड़ा हिट, स्ट्रेट लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन मिलेंगे। जबरदस्त कल्पेश जाधव, जबरदस्त टायमिंग, ईश्वर दत्त टायमिंग, शाहपूरचा टायगर म्हणून तो ओळखला जातो आणि वाघाची डरकाळी ऐकायला मिळाली आणि एक मेसेज दिला, बघता काय रागाने ओव्हरटेक केलाय वाघाने। कमाल का स्ट्रोक, और ऐसी लूज गेंद आप कल्पेश के विरुद्ध बिल्कुल भी नहीं डाल सकते। उनके पाले में गेंद रहेगी तो फिर वो दर्शकों के गाले में पहुंचाने में कोई कसर नहीं छोड़ते हैं। सीधे बल्ले का बहुत अच्छा प्रहार कल्पेश जाधव द्वारा, उनका यह पहला छक्का इस फाइनल मैच में। पहले ओवर में पवन ने छक्का जड़ा था, हालांकि उसके बाद उनको शांत रखा गया प्रीतम बारी द्वारा। भव्य स्वागत फाइनल मैच में कैप्टन अर्जुन बांगर का। इस बार कवर पॉइंट के ऊपर से जाना चाहते थे, एज लगा बल्ले का, गेंद वहां पर गली से होती हुई सीधे डिक्लेयर जोन में 1 रन मिलेगा। स्कोर आगे बढ़ता हुआ 17 रन। स्विच ऑन स्विच ऑफ बद्दल आपण बोललो, एक खेळाडू नरम असेल तर दुसऱ्यानी गरम व्हायला हरकत नाही। नरम गरम ट्रीटमेंट सध्या, पवन गरम होता तेव्हा कल्पेश नरम होता आणि जेव्हा पवन नरम आहे तेव्हा कल्पेश गरम होत आहे, आणि याला आमच्या मुंबई या भाषेमध्ये म्हणतात पाना पकड ट्रीटमेंट, एक पाना आणि एक पकड। अर्जुन के लिए इनाम आया है, हर विकेट के लिए इनाम है उनके लिए। धीरज जुगरे शाहपुर के युवा नेता, इनकी ओर से 500 रुपयों का इनाम दिया जाएगा बीट करते हुए पवन को। पवन की बल्लेबाजी आप देखोगे हरीश पंड्या सर, तो वो ज्यादा फुटवर्क वाले बल्लेबाज नजर नहीं आते हैं, वो खड़े खड़े खेलना पसंद करते हैं, लेकिन उसके बावजूद भी काफी सफल खिलाड़ी साबित हुए हैं टेनिस क्रिकेट के इस खेल में। हैंड आई कोऑर्डिनेशन बढ़िया रहता है उनका। कुछ इस तरह से लंबे लंबे हिट्स लगाते हैं, मिड विकेट के ऊपर से तान दिया, 6 रन। उत्कृष्ट फटका, दोन्ही षटकार त्यांनी ऑनच्या दिशेने मारलेत, आणि हा एक असा खेळाडू आहे, याला जर सूर गवसला तर हा गोलंदाजीचा पाला पाचोळा करून टाकतो, आणि तेच त्याने केलं या सामन्यामध्ये आतापर्यंत। हा निश्चित, आणि म्हणूनच शहापूरचा वंडर बॉय असणाऱ्या अर्जुन बांगर याच्या प्रत्येक विकेटसाठी शहापूरच्या राजकारणातील युवा आणि उमद नेतृत्व माननीय धीरजजी झुगरे साहेब यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज यावेळेला लावलं गेलंय। कड़क शॉट, लेकिन सामने खिलाड़ी मौजूद है लॉन्ग ऑफ की दिशा में। इस बार 1 रन से संतुष्ट करना पड़ेगा पवन केनी को। बहुत अच्छी शुरुआत फाइनल मैच में, टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करते हुए स्मरण स्पोर्ट्स गिर से टीम की। स्कोर 24 रन बिना किसी नुकसान के। मजबूत आधारशिला रखते हुए ये प्रारंभिक बल्लेबाज पवन केनी और कल्पित जाधव विकेट की तलाश में है इस समय हार्दिक 11 टीम। ड्राइव लगाने का प्रयास था इस दफा, थोड़ी सी मूवमेंट, टप्पा पड़ने के बाद हल्की सी मूव हुई थी गेंद, बैट्समैन को छकाती हुई सीधे विकेट कीपर के पास। डॉट बॉल के साथ मैंडेटरी पावर प्ले की समाप्ति। रन संख्या 24 बगैर नुकसान के। हार्दिक 11 के गेंदबाजों के लिए मौका जरूर है। स्वर्णिम अवसर, हर विकेट के लिए 500 रुपयों का कैश प्राइज धीरज जुगरे साहब की ओर से। शाहपुर के युवा नेता जो यहाँ पर मौजूद है, खेल का लुत्फ उठाते हुए उनका हार्दिक स्वागत। 5 ओवर अभी भी बचे हुए हैं, और जो शुरुआत की है पूरे टूर्नामेंट में हमने देखा है कि जब भी पावर प्ले में रन्स आए हैं तो बड़ा टोटल बना है, और जब पावर प्ले में गेंदबाज हावी रहे हैं तो वो मैचेस लो स्कोरिंग रहे हैं। बैटिंग पावर प्ले, बल्लेबाज दोनों भी इसी सोच में है कि मोमेंटम मिला है शुरुआत से तो उसको बरकरार रखे। ये अच्छा अवसर है, बैटिंग पावर प्ले लिया जाए और रनों की जो गति है उसको तेज किया जाए। धीरज जुगरे साहब की ओर से कल्पेश जाधव के हर सिक्सर के लिए भी 500 रुपयों का इनाम है।
सर्वात महत्त्वाची बाब ही आहे की लगेच तो जो बॅटिंग पॉवर प्ले घेतला आहे, या षटकामध्ये जर गडी गमावला नाही आणि 12-15 धावा जर कुठल्या, तर नक्की एक विशाल स्कोअरकडे वाटचाल सुरू होणार आहे. ती स्मरण एकादश या संघाची. दुसऱ्या बाजूला पहिल्या 2 षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये जरी गडी घेता आला नाही, याचा अर्थ असं नाही की सामना संपला आहे. शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. गडी घेण्याचा प्रयत्न नक्की या षटकामध्ये सागरनी करायला हवा. ब्रेक थ्रू की सख्त आवश्यकता है. सागर आक्रमण पर, सामने है पवन केने. सीधा खेला है, लॉन्ग ऑन मौजूद है. ओह, लाजवाब कैच. प्रीतम बारी ने कमाल कर दिया है. आउटस्टँडिंग कैच. गेल्या 2 दिवसात एवढ्या टाळ्या मी ऐकल्या नाही ज्या ह्या झेलवर घेतल्या आहेत. धाकटी दाणूचा खेळाडू प्रीतम बारी. बाद झाला पवन केने. कॉट बाय प्रीतम बारी, बोल्ड बाय सागर. क्या शरीर का संतुलन वहां पर रहा है प्रीतम बारी का. ये कतई आसान नहीं था. बाउंड्री लाइन के बेहद करीब थे, ऊपर उछले और गेंद को अपने हाथों में सुरक्षित तरीके से कैच किया. और उसके बाद देखिए वो जो बॉडी वेट जिस तरह से उन्होंने अपने पैरों पर लिया है और अपने आप को बचाया है. बाउंड्री लाइन के बाहर जाते जाते रह गए और पवन के एक बेहतरीन पारी का खात्मा होता हुआ 13 रन बनाकर पवन के ने पेविलियन की राह पर. बॉडी बॅलन्स नक्कीच चांगला होता, परंतु त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे त्याचा कॉन्फिडन्स. मी हा झेल टिपणारच, हा झेल मला हवा आहे, आणि ते त्याने करून दाखवलं. आणि पवन केने सारखा वादळाला शांत केलंय ते सागर यांनी. जगात बारी, प्रीतम बारी, आणि आपण बघितली यारी सागर आणि प्रीतम बारी मधली. आणि प्रीतम बारीच्या या अप्रतिम झेलाकरता हार्दिक 11 या संघाचे संघमालक माननीय हरेश पष्टे साहेब यांच्याकडनं 1000 रुपयांचं रोख पारितोषिक आलंय. खूबसूरत ड्राइव, लेकिन फील्डर को बीट नहीं कर पाए वहां पर. कवर्स में संदीप दीवाने सिंगल के साथ अपना, बल्कि ऋतिक दीवाने अपना खाता खोलते हुए. ऋतिक आए हैं वनडाउन खेलने के लिए. इससे पहले हमने संदीप को भी देखा है वनडाउन खेलते हुए. उन्होंने भी कुछ अच्छी पारियां खेली है, लेकिन इस मैच में ऋतिक वनडाउन खेलने के लिए आए हैं. अच्छा ऑलराउंडर है. सागर को जिस काम के लिए लाया गया था वो तो करके दिखाया उन्होंने. पार्टनरशिप को तोड़ा, पहला ब्रेक थ्रू अपनी टीम को दिलवाया. हालांकि उनका विकेट कम और वो प्रीतम का विकेट ज्यादा लगा. जिस तरह से वो एक अद्भुत कैच लपका गया. उड़ाने का प्रयास, पीछे जा रही है गेंद डिक्लेयर जोन की तरफ और डिक्लेयर जोन में जाती हुई 1 रन. म्हणजे आपण लहानपणी कार्टून कॉमिक्समध्ये स्पायडरमॅन विषयी आपण वाचलं, आपण बघितलं, तसा स्पायडरमॅन सारखा त्याने ती झेप घेतली आणि झेल सोडला नाही आहे. म्हणजे स्पर्धेतला हा एक उत्कृष्ट झेल म्हणावं लागेल. आणि ते पण फायनलमध्ये नाही होणार तर कधी येणार. गजब का वो कैच था. मानो अपने टीम के लिए उन्होंने आसमान से चांद सितारे तोड़ लाए हो. कुछ उस अंदाज में कैच को लपका गया था. घुमाया गेंद को, लेकिन काफी फाइन खेलते हुए डिक्लेयर जोन में एक और रन स्कोर में ऐड होता हुआ. रन संख्या 27, 1 विकेट के नुकसान पर. स्मरण स्पोर्ट्स गिरसी टीम टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करती हुई इस महामुकाबले में. शाहपुर प्रीमियर लीग 2025 का ये फाइनल मैच. 5 टीमें खेली. 5 टीमों के जो ओनर्स है उनको हम थैंक्स कहते हैं, और जो ऑल इंडिया आइकॉन प्लेयर्स खेलने के लिए आए उनको विशेष हम धन्यवाद देना चाहेंगे. हवा में जरूर, लेकिन 2 खिलाड़ियों के बीच में खेला है. हालांकि डिप में प्रोटेक्शन है. सलाम से पार पाना बहुत मुश्किल. ना सलामला मानलं पाहिजे, कारण अजय तुम्ही विचार करा, हे तर रात्रीचा सामना आहे. दिवसभर बॉलिंग बॅटिंग काही मिळणार नाही, मला फक्त फिल्डिंग करायची आहे. ती मानसिक अवस्था किती स्ट्रांग आहे त्या खेळाडूची. खूबसूरत गेंद इस बार विद द एंगल अंदर की तरफ लेकर आए. आर्मर की तरह वो डाली हुई गेंद थी. पेस में भी बीट किया बैट्समैन ऋतिक को. और बैटिंग पावर प्ले का ये ओवर गेंदबाजी करने वाली टीम के पक्ष में रहा है. जबरदस्त गेंदबाजी सागर द्वारा. सफल ओवर की समाप्ति. 3 ओवर के 75 रन संख्या 28, 1 विकेट के नुकसान पर.
28 पर 1 स्मरण स्पोर्ट्स गिर से। और यहां पर दर्शकों के लिए भी अब इनाम है। रेलिंग के पीछे दर्शक यदि कैच लेते हैं तो उनके लिए 2000 रुपयों का इनाम है। बनाशेड जुंजार राव इनकी ओर से बड़ा इनाम है। और क्या कमेंट्री बॉक्स में थोड़ा ज्यादा होगा मुझे लगता है शायद कमेंट्री बॉक्स में हम कैच करते हैं तो एक्स्ट्रा इनाम हो सकता है। नहीं, और अजय ऐसी बात है कि बनाशेठ जुंजार राव ने तय किया तो आपको और हमको भी इनाम मिल सकता है, ऐसी बात नहीं है। ख्यालों में कंजूसी क्यों करें। लेकिन जैसे अनाउंसमेंट हुआ देखिए बैरिकेड्स के पीछे हलचल बढ़ गई। अब दर्शक तैयार है, आज तक 2000 घेऊनच जाणार। जी हाँ, वैसे सुपर संडे स्टार्ट हो चुका है। ये सुपर सैटरडे की रात अब सुपर संडे में तब्दील होती हुई। और 2000 रुपए में फिर तो कालवन बिलवन जो भी मतलब संडे बन जाएगा भाई। और बड़े हिट लगाने वाले बल्लेबाज क्रीज पर है। कल्पेश यादव अपने बहुत ही बड़े बड़े लंबे लंबे ऊंचे ऊंचे सिक्सर्स के लिए मशहूर है। शाहपुर के सिक्सर किंग है, शाहपुर के टाइगर के नाम से मशहूर है। एक छक्का जड़ चुके हैं। गेंदबाजी के लिए दीपक भगत तैयार होते हुए। प्रीतम बारी ने जो कैच लपका था उसके लिए हरीश पष्टे साहब की ओर से 1000 रुपयों का इनाम और धीरज जुगरे साहब की ओर से 200 रुपयों का इनाम है। हवा में गेंद, मिस टाइम स्ट्रोक, आसान सा कैच, कोई गलती नहीं पॉइंट क्षेत्र में। विकेट पहली गेंद पर दीपक भगत के खाते में। तो अपर कट मारने गए और कसूरवार साबित हुए। बहुत बढ़िया कैच कैंडी द्वारा और यहां पे विकेट। बहुत ही उत्कृष्ट फील्डिंग का प्रदर्शन दिया गया हार्दिक 11 द्वारा। प्रीतम बारी के वो कैच ने पूरी टीम के अंदर फील्डिंग का जोश भर दिया है। अब हमें कुछ भी पकड़ने को कहा जाओ हम पकड़ लेंगे, हमारे बाजू से अब कैच जा नहीं सकता। व्हाट अ लवली कैच एंड ग्रेट कमबैक बाय हार्दिक 11। जी हाँ, कैचेस आप लगातार पकड़ते रहते हो तो फिर कप को भी पकड़ने का मौका शायद आपको मिल सकता है। फाइनल मैच चल रहा है शाहपुर प्रीमियर लीग 2025 का स्मरण स्पोर्ट्स गिर से और हार्दिक 11 के बीच में। दोनों प्रारंभिक बल्लेबाज आउट हो चुके हैं। 6 गेंदों में 10 बनाए कल्पेश यादव ने। 6 गेंदों में 13 रनों का योगदान रहा पवन केने का। और अब नए बल्लेबाज कप्तान आए हैं संदीप दीवाने। बेहतरीन शॉट ऑन द राइज, ड्राइव कर दिया है डीप एक्स्ट्रा कवर पर। फील्डर को मशक्कत करनी पड़ेगी। बढ़िया क्षेत्ररक्षण सागर थे वहां पर। हालांकि थ्रो काफी विवर्ड रहा लेकिन कोई अधिक नुकसान नहीं। 2 रनों से अपना खाता खोलते हुए संदीप दीवाने उच्च कोटि के बल्लेबाज है। लेदर क्रिकेट का भी खासा अनुभव है उनके पास और वो उनके स्ट्रोक्स में झलकता है। क्लासिक शॉट्स खेलते हैं, 40+ है। ज्या पद्धतीने त्याने तो फटका मारला त्यावरनच समजतंय त्याचा दर्जा किती मोठा है। इस बार भी हवा में खेला है लेकिन अब की बार सीधे फील्डर तक पहुंची है बाउंस पर। और फिर से 2 के लिए पलटे हैं, जोखिम हो सकता है। स्टंप्स बिखेर दिए हैं केतन मात्रे ने और अंपायर ने रुख किया है तीसरे अंपायर की ओर। केतनचं फोकस बघण्यासारखं होतं। यष्टीरक्षक म्हणून त्याने येणारा चेंडूचं स्वागत केलं, हातात चेंडू घेतला आणि यष्ट्यांवर मारलाय। व्हाट अ फोकस बाय केतन मात्रे। और देखिए बल्लेबाज ने पहले ही चलना शुरू कर दिया है और यह निर्णय आता हुआ ओयूटी रन आउट होते हुए। ज्यादा जोखिम लिया गया था क्योंकि गेंद तेज भी ट्रेवल कर रही थी, बाउंस पर सीधे फील्डर के पास पहुंची थी। तो यहां पर मुझे लगता है कि वो दूसरे रन को जज ठीक तरह से नहीं कर पाए थे बल्लेबाज। और निराश होकर पवेलियन में लौटते हुए कप्तान संदीप दीवाने, मात्र 3 रनों का योगदान दिया उन्होंने। और अब मैदान में पहुंच रहे हैं वो खिलाड़ी जो 100 से अधिक रन बना चुके हैं इस टूर्नामेंट में ऑलरेडी, मिस्टर कंसिस्टंट भावेश पवार। या स्पर्धेमध्ये त्याची फलंदाजी हा चर्चेचा विषय राहिली आहे आणि आजच्या रात्री परत एकदा एक शेवटचा डाव मी खेळणार आणि बघायचं आहे त्याचा डावासमोर प्रतिडाव काय होणार आहे।
ज्या पद्धतीने भावेशने या स्पर्धेमध्ये फलंदाजी केली आणि खास करून फुलटॉस बॉलवर त्याने चेंडूला लांबच लांब षटकार मारलेत, तर भावेशला फुलटॉस करून चालणार नाही आहे, ही एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे हार्दिक 11च्या गोलंदाजांनी। 31 पर 3 इस समय। शुरुआत बहुत ही बेहतरीन रही, पावर प्ले में खासतौर पर बहुत अच्छी बल्लेबाजी हुई थी। 24 रन्स पहले 2 ओवर के खेल में बनाए गए थे, लेकिन पिछले ओवर से मोमेंटम शिफ्ट हुआ है। पहले 2 ओवर में विकेट भी नहीं गिरा था। पवार के पास स्ट्राइक, सुंदर ड्राइव, कवर ड्राइव के लिए फील्डर मौजूद है डीप में। यह खास बात रही है भावेश पवार की कि उन्होंने काफी कवर ड्राइव्स लगाया है इस टूर्नामेंट में। शुरुआत में जब भावेश पवार आए थे क्रिकेट खेलने के लिए, गुरसई टीम के लिए काफी युवा थे, मैंने देखा था ऑफ साइड में बहुत कम खेला करते थे। एक तो सामने वो बड़े प्रहार करते थे, लॉन्ग ऑन मिड विकेट उनका एक वो फेवरेट जोन रहा था, स्क्वायर लेग की तरफ भी बढ़िया खेलते थे, लेकिन जैसे जैसे खेलते गए सीखते गए और ऑफ साइड का जो उनका स्ट्रोक प्ले है उसको उन्होंने इंप्रूव किया है। सामने लॉफ कर दिया है इस बार, जबरदस्त टाइमिंग, झन्नाटेदार शॉट, ऋतिक के बल्ले से सिक्सर। ओव्हरपिच चेंडूवर जोरकस मारलेला हा फटका आणि स्ट्रेट 6 मारणं हे सोपं नसते। काल सुद्धा आपण भावेशला तिथे स्ट्रेट 6 मारताना बघितलं आणि आता ऋतिकने मारलेला हा षटकार आणि धावसंख्येला गती मिळणार आहे, यामुळे धावसंख्या पोहोचती ती आता 38 वर। बड़े शॉट्स इस फाइनल मैच में देखने को मिल रहे हैं। पवन ने छक्के जड़े थे, उसके बाद कल्पेश ने भी छक्का जड़ा था और अब ऋतिक, लेकिन ये अच्छा जवाब उस सिक्सर को देते हुए गेंदबाज दीपक भगत। तेज गेंद थी, थोड़ी सी नीचे रही, बीट हुए बैट्समैन और इसके साथ ही 4 ओवर की समाप्ति। वक्त हो चला है ड्रिंक्स ब्रेक का। स्मरण स्पोर्ट्स टॉस जीतकर पहले बैटिंग करते हुए, रन संख्या 38, 3 विकेटों के नुकसान पर। आइए अब चलते हैं कुछ सम्मानों की तरफ। हमारे जो स्कोरर है सुजय भगत, काफ़ी मेहनत रही है उनकी, बहुत अच्छा सहयोग उनका हमें मिला है कमेंट्री बॉक्स में। साथ में अविराज पुकले हमारे साथ जुड़े हुए हैं जो कि बहुत ही उम्दा कार्य कर रहे हैं एज अ स्कोरर। आर्यन को हमने देखा, एक युवा, उनकी भी मैं तारीफ करना चाहूँगा। हमारे अंपायर्स एक विशेष पारितोषिक इथे अनाउन्स केलं जात आहे। भावेश पवार यांची विकेट घेणाऱ्या गोलंदाजासाठी युवा नेते माननीय धीरजी जुगरे साहेब यांच्याकडनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज रोख स्वरूपात दिलं जाईल त्या गोलंदाजाला। तुर्तास आपण काही विशेष सन्मान इथे करणार आहोत, ज्यांनी सर्वोत्तम पंचांची भूमिका खऱ्या अर्थाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये पार पाडली। त्या आदरणीय हेमंतजी शेट्टी सर यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यावं। यावेळेला फुल टॉस बॉल आहे भावेश पवारच्या बॅटमधनं। टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या नावाची का दहशत आहे हा सांगणारा ठोकलाय षटकार। मी नामदेवजी पडवळ यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते पंच हेमंतजी शेट्टी यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करावा। त्यानंतर या संपूर्ण मैदानावर लाईटची व्यवस्था उत्तमरित्या व्हावी म्हणून ज्यांनी विशेष मेहनत घेतली ते सन्माननीय विजयजी बांदेकर आपल्यामध्ये उपस्थित आहेत। मी या
स्पर्धेच्या वतीनं निलेश पाटोळे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते विजयजी बांदेकर यांचा यथोचित सन्मान करावा। या अगोदरच्या चेंडूवर षटकार ठोकणाऱ्या सर भावेश पवार याला मात्र माघारी परतावं लागेल आणि धीरजजी झुगरे यांच्याकडनं गोलंदाज जो गोलंदाजी करत होता प्रीतम बारी यांना 1000 रुपयांचं रोख कॅश प्राइज इथे मात्र जाहीर झालंय। निलेशजी पाटोळे यांच्या शुभ हस्ते सन्माननीय विजयजी बांदेकर यांचा विशेष सन्मान आपण शहापूर प्रीमियर लीग 2025च्या वतीनं या महापर्वाच्या वतीनं आपण इथे करत आहोत। निलेश पाटोळे यांच्या शुभ हस्ते विजयजी बांदेकर यांचा हा विशेष सन्मान आपण इथे पार पाडत आहोत। प्रीतम बारी या खेळाडूच्या कॅच करता शहापूर नगरपंचायतीचे नगरसेवक, शहापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जिजाऊचे, शहापूर विधानसभा प्रमुख माननीय हरीशजी पष्टे यांच्याकडनं 1000 रुपयांचा कॅश प्राइज, त्याचबरोबर युवा नेते सन्माननीय धीरजजी झुगरे यांच्याकडनं 200 रुपयांचा कॅश प्राइज आणि प्रीतम बारीच्या या विकेटसाठी खरं तर भावेश पवारची विकेट प्राप्त केली म्हणून पुन्हा एकदा धीरज झुगरे यांच्याकडनं 1000 रुपयांचा कॅश प्राइज यांना जाहीर झालाय। वार पलटवार जारी है फाइनल मैच में। पहले बड़ा हिट, उसके बाद विकेट, और दर्शक यही चाहते हैं कि दोनों तरफ से संघर्ष हो। नए बल्लेबाज ओमकार तारमळे, स्कोर इस समय 44 रन, 4 विकेटों के नुकसान पर। 5वें ओवर का खेल प्रगति पर है। प्रीतम बारी जिन्होंने गेंदबाजी की शुरुआत की थी इस फाइनल मैच में, पहले ओवर में 10 रन खर्च किए थे, विकेट नहीं मिला था, लेकिन इस ओवर में विकेट प्राप्त कर चुके हैं और वो भी काफी बड़ा विकेट भावेश पवार को चलता किया है। बहुत ऊंचाई रही थी भावेश पवार के स्ट्रोक में, लॉन्ग ऑन को क्लियर नहीं कर पाए, बाली ने अच्छा कैच लपका। हेलीकॉप्टर उड़ाने का प्रयास था, थोड़ा रूम बनाया अपने आप के लिए और उसी को देखते हुए फॉलो किया गया था बैट्समैन को, बिल्कुल पैरों पर निशाना बनाते हुए एक तेज गेंद, एज लगा बल्ले का और डिक्लेयर जोन में गेंद, सिंगल से अपना खाता खोलते हुए ओमकार तारमळे। आक्रमक क्रिकेट दोन्ही संघ खेळत आहेत आणि प्रीतम बारीने टिपलेला झेल नंतर ह्या पूर्ण संघाने आतला गुडघ्याला बाशिंग बांधून ठरवलं की आता प्रत्येक झेल घ्यायचा आणि सामना जिंकायचा। बहुत दूर से छेड़खानी करने की कोशिश, थोड़ी सी नीचे रहती हुई गेंद। बल्लेबाजों की जो पैर है उन पर बहुत अच्छी निगाह रखते हैं प्रीतम बारी और जल्दी समझ जाते हैं कि बैट्समैन क्या करना चाह रहे हैं, और यह भी एक खास बात रही है जिसके चलते वे काफी सफल गेंदबाज साबित हुए हैं। स्ट्राइक इस समय ऋतिक के पास। देखिए फिर से कहीं ना कहीं वो पैरों में जो हलचल जितनी जल्दी होनी चाहिए थी उतनी जल्दी हुई नहीं और उसी के चलते बीट हुए हैं, रफ्तार निकालते हुए प्रीतम बारी। उजव्या एसटीच्या बाहेर भूषण गोळे, दर्शन बांदेकर, अर्जुन बांगर, प्रीतम बारी, जवळपास सर्व गोलंदाजांनी हॅप्पी चांगली गोलंदाजी केली है। अच्छी वापसी रही है इस ओवर में प्रीतम बारी की। फिर से काफी दूर रखा था, इस बार पहुंचे जरूर थे लेकिन केवल बल्ले का बाहरी किनारा। 1 रन मिलेगा और इसके साथ ही सफल ओवर की समाप्ति करते हुए प्रीतम बारी। 5 ओवर का खेल समाप्त हुआ, रन संख्या 46, 4 विकेटों के नुकसान पर स्मरण स्पोर्ट्स। अभी भी 2 ओवर्स बचे हुए हैं इस पारी में। फाइनल मुकाबला आप देख रहे हैं शाहपुर प्रीमियर लीग 2025 का स्मरण स्पोर्ट्स केर से और हार्दिक 11 के बीच में 46 रन बने हैं, 46 रन। हरीश सर, कितना स्कोर आप एक्सपेक्ट कर रहे हैं? अभी भी 2 ओवर बचे हुए हैं। नाही म्हणजे कमीत कमी 15 धावा तरी काढायला पाहिजे, कारण 12 चेंडू आहेत। 1 धाव जरी धरली तर 12 तर असेच होणार। 1-2-3 धावा मी बफरचे पकडतो, पण 15 धावा इथून काढायलाच पाहिजे। भावेश पवार ज्याच्याकडे रन मशीन म्हणून पाहिलं जात होतं त्याचा जो झेल टिपण्यात आला, इथे कुठेतरी सामना फिरलाय असं मला वाटते। परंतु क्रिकेटमध्ये 11 खेळाडू खेळतात आणि आता हीच ती वेळ जी आपण मराठीत बोलतो, हे जे खेळाडू आहेत त्यांना आता धावा काढावा लागेल।
भावेशने प्रत्येक सामन्यात काढले बरोबर आहे, पण आता आपली वेळ आहे, आपल्याला धावा काढावे लागतील. हा वज्र निर्धार करून खेळावं लागेल. ऋतिक की भूमिका इसमें काफी महत्वपूर्ण साबित हो सकती है. कुछ वक्त उन्होंने गुजार लिया है क्रीज पर. बांगर की गेंद, बल्ले का एच और एक आसान सा कैच विकेट कीपर के लिए. विकेट का पतन. पांचवें विकेट का पतन. ऋतिक की मैं चर्चा कर रहा था कि कहीं ना कहीं थोड़ा सा वक्त गुजार लिया है क्रीज पर, लेकिन गलत समय पर आउट हुए हैं. खड़े खड़े शॉट खेलने के चक्कर में एक आसान सा कैच विकेट कीपर केतन मात्रे को थमाकर पवेलियन में लौटे हैं. और अब नए बल्लेबाज अनुभवी खिलाड़ी नरेंद्र दीवाने मैदान में पहुंचते हुए. 5 गडी बाद झालेत आणि कधी कधी अजय प्रीतम बारीने बनवलेला प्रेशर हा अर्जुन बांगरसाठी एक खूप सुवर्ण संधी आली आहे. आणि बारीने जी गोलंदाजी केली अगदी त्याचीच प्रतिकृती की काय मी अशी गोलंदाजी करणार. बांगर हिटिंग राईट डिलिव्हरीज इज व्हेरी बेनिफिशियल, कारण ज्या पद्धतीने तो कर्णधार आहे त्यांनी आता चांगली गोलंदाजी करायलाच हवी. गुरु शिष्य की जोड़ी अब क्रीज पर नजर आ रही है. नरेंद्र दीवाने और ओमकार तारमळे. बड़ा हिट लगाने का प्रयास हो, लाजवाब कैच. केतन ने पहले गेंद को रोका और दूसरे प्रयास में उसको धर दबोचा. बेहतरीन कैच. एक और विकेट का पतन. स्मरण स्पोर्ट्स गेरसे संघ शहापूर प्रीमियर लीग 2025च्या या 11व्या पर्वाचा महाविजेता संघ जर ठरला तर सन्माननीय सागरजी अधिकारी यांच्याकडनं 2000 रुपयांचं रोख पारितोषिक आणि सन्माननीय मयूरजी चंदे साहेब यांच्याकडनं 5000 रुपयांचं रोख पारितोषिक यावेळेला जाहीर झालंय. स्मरण स्पोर्ट्स गेरसे संघ जर या महाअंतिम मुकाबल्यामध्ये विजयी ठरला तर सागर शेठ अधिकारी यांच्याकडनं 2000 रुपये आणि मयूर शेठ चंदे साहेब यांच्याकडनं तब्बल 5000 रुपयांचं रोख पारितोषिक या क्षणाला जाहीर झालंय. ये फाइनल मुकाबला चल रहा है. छोटी मोटी लड़ाइयाँ खत्म हो चुकी है और ये महायुद्ध प्रारंभ हो चुका है. ऐसे में इनामात तो बढ़ा दिए जाएंगे, इसमें कोई संदेह नहीं है. लेकिन अच्छी शुरुआत के बाद पारी लड़खड़ाती हुई स्मरण स्पोर्ट्स की. जबरदस्त कामगिरी. क्षेत्ररक्षण आज उत्कृष्ट झालं या अंतिम सामन्यामध्ये. हार्दिक एकादशकडून हॅट्रिक. हैट्रिक गेंद लेकर अर्जुन बांगर और फुल टॉस स्विंग कर दिया है ऑन साइड में. डिप बैकवर्ड स्क्वायर लेग पर फील्डर दूर है और दूर ही रह जाएंगे. गेंद बाउंड्री के बाहर. 4 रन. डीआरएस का इस्तेमाल हो रहा है. वहां पर पूछा गया है बल्लेबाजी करने वाली टीम द्वारा कि कहीं ये गेंद बीमर तो नहीं है. अंपायर्स रिव्यू है. जी हाँ, अंपायर्स रिव्यू. अंपायर ने खुद रिव्यू लिया है. इट्स अ नो बॉल. तो ये सोने पे सुहागा है बल्लेबाज के लिए. दबाव बन रहा था क्योंकि ओवर की शुरुआत बहुत बेहतरीन ढंग से की थी अर्जुन बांगर ने. हैट्रिक गेंद थी और हैट्रिक गेंद कहीं ना कहीं शायद यॉर्कर का प्रयास था, लेकिन वो नियंत्रण का अभाव रहा. गेंद हाथ से छिटकी. एक तो बाउंड्री भी उस पर प्राप्त कर चुके हैं बल्लेबाज. रन संख्या 50 के पार. 51 रन. फ्रीड गेंद विकास के लिए. इस बार बल्ले के काफी ऊपर लगी है. मिस टाइम स्ट्रोक. फील्डर गेंद के नीचे. कैच. ड्रॉप कैच. यदि लपकते तो विकेट तो नहीं मिलता, लेकिन 1 रन बचाया जा सकता था और जहां पर सिंगल होना चाहिए था वहां पर 2 रन्स. ओवर नंबर 6 का खेल चल रहा है. 7-7 ओवर के मैचेस. 2 ऑल इंडिया आइकॉन प्लेयर्स हर टीम में.
गजब का आयोजन नियोजन। ऑन द राइज खेलने का प्रयास था, टॉप एज, 1 रन यहाँ पर और मिलेगा। अर्जुन बांगर का ओवर अच्छा रहा है, एक जरूर नो बॉल की उन्होंने, उस पर 4 रन भी गए, लेकिन उसको यदि हम निकाल देते हैं तो बहुत अच्छी गेंदबाजी, जोर लगाया है उन्होंने और पूरे टूर्नामेंट में काफी तेज गेंदबाजी करते रहे हैं अर्जुन बांगर, जो कि उनकी स्ट्रेंथ भी रही है। कई बार डेक को हार्ड हिट करने का प्रयास रहा है उनका, उछाल अच्छा प्राप्त किया है, अतिरिक्त उछाल से भी कई बल्लेबाजों को तंग करते रहे हैं। और जिस तरह की गेंदबाजी वे करते हैं उसी तरह की गेंदबाजी करने वाले खिलाड़ी अब बल्लेबाजी के लिए उनके सामने हैं। ओमकार तारमले जगह बनाने को देख रहे थे, लेकिन चतुराई भरी गेंद पूरी तरह से छकाया ओमकार को। रन संख्या 54, 5 विकेटों के नुकसान पर। 54 धावा झालेत, 6 गडी बाद झालेत। 54 धावा कुठले आहेत? कमीत कमी 60 ते 65च्या मध्ये जायचा प्रयत्न ओमकार तारमळ्यांनी करायला हवा आणि त्यासाठी त्याचं स्ट्रोक सिलेक्शन महत्वाचं राहणार आहे। 7 गेंदें बची हुई है, लंबा हिट इस बार, लेकिन बहुत दूर जाने वाली नहीं है फील्डर जज करते हुए, और कोई गलती नहीं, बेहतरीन कैच। सलाम, इससे बेहतरीन कैचर पूरे टूर्नामेंट में शायद ही कोई रहा हो। छह ओवर की समाप्ति पर स्मरण स्पोर्ट्स गिर से टीम का स्कोर 54 रन, 7 खिलाड़ी आउट, अंतिम 6 गेंदें बची हुई है इस पारी की। 65 तक पहुंचना अभी भी जरूर थोड़ा मुश्किल है, लेकिन पहुंचा जा सकता है, बस एक बड़े स्ट्रोक की बात है इस आखिरी ओवर में। हालांकि 7 विकेट्स का गिरना निश्चित रूप से थोड़ा सा चिंता का विषय है, लेकिन विकास एक ऐसे बल्लेबाज है जो यहां से वो कार्य कर सकते हैं जिसकी आवश्यकता है उनकी टीम को, कि 65 जो एक स्कोर कहीं ना कहीं एक सेफ स्कोर उनके टीम के लिए रहा है पूरे टूर्नामेंट में, वहां तक टीम को लेकर जाने की कोशिश कर सकते हैं। निश्चितच शहापूरचं क्रिकेट हे तमाम क्रीडा शौकीनांना सातत्यानं प्रेमात पाडणारं ठरलंय आणि मगाशीच नुकतंच आपण जे पाहिलं, ज्या पद्धतीने झेल पकडले गेले, ज्या पद्धतीने विकेट्स मिळवल्या गेल्या, त्यासाठी बक्षिसांचा वर्षाव झाला। प्रीतम बारी यांच्याकरता हरीशजी पष्टे यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक आलं आणि त्याचबरोबर प्रीतम बारीनं भावेश पवारची जी विकेट खऱ्या अर्थानं प्राप्त केली त्याकरता यावेळेला मात्र निश्चित भरधाव वेगानं केतन मात्रेचा चेंडू आउट ऑफ द लेग स्टिक डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली। वाईटच्या रूपानं वाईट +1 अशा एकूण 2 धावा आल्या आणि त्याच प्रीतम बारीच्या त्या विकेट करता सर भावेश पवार यांची विकेट घेतल्यामुळं या शहापूर तालुक्याच्या टेनिस क्रिकेट विश्वाला माननीय विजयभाई भगत साहेब यांनी संजीवनी दिली। त्यांच्याच पावलांवर पावलं ठेवत आदिवासी क्रिकेट असोसिएशनला संजीवनी देण्याचं काम ज्यांनी केलं, शिरपुलीचे नगरसेवक म्हणून ज्यांनी लोककल्याणाचा वसा सातत्यानं खऱ्या अर्थानं अनुभवला, तो पाळला आणि या शहापूरमधील राजकारणाच्या पटलावरील उदयान्मुख नेतृत्व म्हणून ज्या व्यक्तिमत्वाकडे आपण सातत्यानं पाहतो, तमाम शहापूरकरांच्या तरुणाईंच्या गळ्यातली ताईत म्हणून ज्या व्यक्तिमत्वाकडे आपण पाहतो, ते माजी नगरसेवक माननीय धीरजदादा झुगरे यांच्याकडनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज या क्षणाला प्रीतम बारी यांच्यासाठी जाहीर झालाय। नेक्स्ट बॉल वन्स अगेन, चांगला चेंडू टाकण्याच्या प्रयत्नात यावेळेला मात्र आउट ऑफ द लेग स्टिक डिलिव्हरी पाहायला मिळाली। वेग आहे केतन मात्रेच्या गोलंदाजीकडे आपण सातत्यानं निहाळलं तर निश्चित या गोष्टी आहेत की फलंदाजांच्या मनसुब्यांना वेळीच हेरून त्यांना नेस्तानाबूत, त्यांना खारीज आणि उद्ध्वस्त करण्याचा डाव हा यशस्वीपणे खऱ्या अर्थानं रचला जातो। गति जरूर निकाल रहे हैं, लेकिन कहीं ना कहीं नियंत्रण का थोड़ा सा अभाव रहा है। इस बार बेहतर लाइन थी, स्टंप्स की तरफ आती हुई गेंद, इनसाइड एज लगा है, लेकिन फील्डर बहुत दूर से पहुंचे हैं और तेज गति से दौड़ते हुए 2 रन पूरे। हालांकि वहां पर जोखिम जरूर था, यदि थ्रो सटीक रहता स्टंप्स की तरफ तो मामला नजदीकी बन सकता था, लेकिन 2 रन कंप्लीट करते हुए बल्लेबाज विकास। नॉन स्ट्राइकर से इन पर शुभम ठानगे है जो कि 9वें नंबर पर आए हैं बल्लेबाजी के लिए। अभी भी 4 गेंदें बची हुई है, रन संख्या 59, 59। सामने ऐसी टीम है जो 2 मैचेस में 80+ टोटल बना चुकी है। सामने हवा में गेंद, लॉग ऑन मौजूद और कोई गलती नहीं, एक आसान सा कैच। 8वां विकेट गिरता हुआ स्मरण स्पोर्ट्स का।
पर्याप्त एलिवेशन स्ट्रोक के पीछे बना नहीं पाए थे और फील्डर से दूर भी नहीं खेल पाए। लॉन्ग ऑन को क्लियर करने की कोशिश पूरी तरह से नाकामयाब। विकास पवेलियन की राह पर। नए बल्लेबाज किशोर परटोळे। 8 खिलाड़ी पवेलियन में लौट चुके हैं। अभी भी 3 गेंदें बची हुई है। एक ही गेंद महत्वपूर्ण यहां से 59 बने हैं और 65 जिसकी हम चर्चा कर रहे थे, वहां तक पहुंचने के लिए अभी भी मशक्कत करनी पड़ेगी बल्लेबाजों को। और केतन जानते हैं कि 65 तक यदि विपक्षी टीम पहुंच जाती है तो एक थोड़ा सा साइकोलॉजिकल एडवांटेज उस टीम को मिल सकता है, और यदि 60-62 तक भी रोकने में कामयाब रहते हैं तो फिर जरूर एक अच्छा मोमेंटम लेकर रन चेस करने के लिए आएंगे उनके बल्लेबाज। लेकिन मैच रोमांचक हो सकता है, ये उम्मीद की जा सकती है। 2 बेहतरीन टीमों के बीच का ये संघर्ष है, फाइनल मैच। बढ़िया गेंद बायत के बल्लेबाज के विरुद्ध तो और ज्यादा घातक बन जाते हैं केतन। रन लेने की कोशिश, लेकिन मौका कहां पर है। बैट्समैन यहां पर अपना विकेट फेंकते हुए। चलिए, एक और बैट्समैन आउट होते हुए अंतिम जोड़ी अब क्रीज पर नजर आएगी। 2 गेंदें अभी भी बची हुई है। पहले 2 ओवर्स में 24 बिना किसी नुकसान के, और वहां से 59 पर 9 विकेट। यह कमाल की वापसी रही है फाइनल मुकाबले में हार्दिक 11 टीम की। बल्लेबाजी तो अंत तक है। वासुदेव जैसे बल्लेबाज यदि अंतिम बल्लेबाज के रूप में क्रीज पर पहुंचते हैं तो वहां से आपको समझ में आता है कि बल्लेबाजी कितनी लंबी है। लेकिन वो कागज पर नजर आई, प्रत्यक्ष मैदान में कहानी तो कुछ और ही रही है। एक के बाद एक विकेट्स गिरते चले गए हैं। पहला विकेट गिरने के बाद केवल ओपनर्स ने अच्छा स्टार्ट दिया था, लेकिन मजबूत बुनियाद होने के बावजूद भी रनों की बहुत लंबी इमारत हासिल नहीं कर पाई है स्मरण 11 टीम। शानदार यॉर्कर, केतन म्हात्रे फास्ट एंड फ्यूरियस ऑफ स्टंप के बाहर बीट किया बैट्समैन को। गजब की गेंदबाजी। तुर्तास शहापूर तालुका टेनिस क्रिकेट आयोजित शहापूर प्रीमियर लीग 2025च्या या महारण संग्रामाचा आस्वाद घेण्याकरता आणि तमाम शहापूरच्या क्रीडा रसिकांसह संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला दखल घ्यायला भाग पडलेल्या या टेनिस क्रिकेट विश्वातील तारा सिताऱ्यांचं अभिनंदन करण्याकरता अग्निसेनेचे शहापूर तालुका प्रमुख माननीय श्यामदादा कोरडे साहेब यांचे इथे शुभागमन होत आहे। त्याचबरोबर सुप्रसिद्ध उद्योजक आणि या संपूर्ण ठाणे जिल्ह्याला ज्यांनी मराठी विश्वाला उद्योजकतेची खऱ्या अर्थानं एक वेगळा संस्कार प्रदान केला, सन्माननीय अशोकदादा जाधव साहेब यांचं देखील इथे शुभागमन होत आहे। त्याचबरोबर युवा नेतृत्व माननीय अनिकेतजी गोडे साहेब यांचं देखील इथे शुभागमन होत आहे। सागरशेठ अधिकारी यांचं देखील इथे शुभागमन होत आहे। आलेल्या तमाम मान्यवरांचं शहापूर प्रीमियर लीग 2025च्या वतीनं या क्रिकेटच्या महारण संग्रामाच्या वतीनं मी शब्द सुमनांनी मनपूर्वक स्वागत करतो। एक विशेष सूचना कमिटीच्या वतीनं तमाम क्रीडा रसिकांना देण्यात येत आहे की ही फायनल मॅच आहे आणि या अंतिम सामन्याकरता सगळे प्रेक्षक वर्ग खऱ्या अर्थानं प्युअर क्रिकेटचा शुद्ध क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आपण सगळेजण इथे खऱ्या अर्थानं उपस्थित आहोत आणि म्हणूनच त्यामुळे तमाम प्रेक्षकांना एक महत्त्वाची सूचना आपण इथे करत आहोत की कुणीही आता यावेळेला प्रोत्साहनपर बक्षीस इथे मात्र लावणार नाही आहात, कारण जेणेकरून थँक्यू सो मच अमर राऊत सर। डावाची सांगता झाली, आपण बघितले 60 धावा फलकावर लावण्यात आलेल्या आहेत स्मरण स्पोर्ट्स गिरसी संघाकडून आणि 61 धावा हे विजयाचं उद्दिष्ट आहे या फायनल मॅच मध्ये हार्दिक 11 टीम समोर।
सुरुवात ज्या पद्धतीनं झाली होती पवन केणे आणि कल्पेश जाधव कडून असं वाटत होतं की धावांचा फार मोठा डोंगर रचला जाईल, 80-85 पर्यंत कदाचित मजल मारली जाईल, परंतु पहिली विकेट जशी गेली तिथून डावाला उतरती काळा लागली. अप्रतिम गोलंदाजी तदनंतर आपण बघितली आणि 60 धावांपर्यंत अखेर येथे संतुष्ट राहावं लागलंय 7 षटकांच्या खेळामध्ये स्मरण स्पोर्ट्स गिअर्स संघाला. परंतु ज्या पद्धतीचं त्यांचं गोलंदाजी आक्रमण संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण बघितलंय, ही धावसंख्या देखील त्यांच्यासाठी पुरेशी ठरू शकते. पण या समोरचा जो संघ आहे त्यामध्ये क्रितन म्हात्रे सारखा एक खतरनाक फलंदाज आहे आणि इतर फलंदाज बालीचा आपण विचार करू शकतोय. यानंतर आपण विशेष सन्मान इथे करत आहोत ज्यांनी उत्तम पंचांची भूमिका या संपूर्ण स्पर्धेकरता खऱ्या अर्थानं बजावली. एकेकाळी शहापूरचा तेज तर्रार गोलंदाज आणि त्यानंतर एक सर्वोत्तम लेग स्पिनर म्हणून आपण ज्यांची ओळख केली ते संदेश किस्मतराव यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यावं. संदेशजी किस्मतराव यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यावं आणि मान्यवरांच्या वतीनं या संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं कैलास भांडे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते समस्त शहापूर प्रीमियर लीग 2025च्या आयोजन व्यवस्थापन समितीच्या वतीनं संदेशजी किस्मतराव यांचा विशेष सन्मान करावा. एक काळ या खेळाडूने गाजवला तेज तर्रार गोलंदाज, परफेक्ट यॉर्कर बॉल आणि त्यानंतर सर्वोत्तम लेग स्पिनर अशी भूमिका ज्यांनी बजावली. आणि त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेचा दर्जा ज्या पंचांनी वाढवला, एका काळात 3 दशकांहून अधिकचा काळ भल्या भल्या फलंदाजांच्या मनात ज्यांनी धडकी भरवली, मग या विश्वातल्या लेजेंडरी क्रिकेटरांच्या सोबत म्हणजे सर सुनील गावस्कर असतील, सर दिलीप वेंगसरकर असतील किंवा अनेक लेजेंडरी क्रिकेटर असतील ज्यांनी विश्वामध्ये आपलं नाव कोरलं, त्यांच्या संघात त्या संघाचा सगळ्यात सर्वोत्तम खेळाडू हा किताब ज्यांनी 20 वर्षांहून अधिकचा काळ आपल्या सोबत खऱ्या अर्थानं अनुभवला आणि अजूनही ते नाव घेतल्यानंतर जुन्या क्रिकेटरांच्या छातीत त्यांच्या उरात अजित पुत्रन हे नाव ऐकल्यानंतर धडकी भरते. एकदा दोन्ही हात उंचावून जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मी सन्माननीय अजितजी पुत्रन सर यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यावं आणि स्पर्धेच्या वतीनं विनोददादा भोईर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते वन ऑफ द लेजेंडरी क्रिकेटर, सर्वोत्तम अंपायर, एक काळ ज्या खेळाडूनं लेदर क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेट असेल, आपल्या नावाची दहशत निर्माण केली, त्या सन्माननीय अजितजी पुत्रन सर यांचा विशेष सन्मान समस्त शहापूरकरांच्या वतीनं आपण करावा. आपलं मनापासून आभार सर, आपण इथं आलात, आम्हाला आपला बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी खर्च केलात, मनापासून धन्यवाद. त्यानंतर मी विशेष सन्मान ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण थेट प्रक्षेपित करत आहोत. त्याचे लाईव्ह स्कोरर आमचे लाईव्ह ऑपरेटर सन्माननीय कुणालजी डायरे यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यावं. कुणालजी डायरे, मी या स्पर्धेच्या वतीनं या संपूर्ण या स्पर्धेच्या वतीनं मी विनंती करतो कुणाल डायरे यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यावं. स्पर्धेच्या वतीनं नामदेवजी पडवळ साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते कुणाल डायरे यांचा विशेष सन्मान शहापूर तालुका टेनिस क्रिकेटच्या वतीनं शहापूर प्रीमियर लीग 2025च्या वतीनं आपण तो पार पाडावा. मनापासून धन्यवाद. त्यानंतर आपण विशेष सन्मान आमच्या स्कोररच्या भूमिकेमध्ये सुजय भगत यांना जी विशेष साथ ज्या व्यक्तिमत्वानं दिली तो आमचा आर्यन गावन, आर्यनला विनंती करतो की आपण स्टेजवर यावं. आर्यन, आर्यन कुठे? आर्यन, आरू, आरू कुठे? आरू, चला. ज्यांनी विशेष साथ या संपूर्ण पॅनलला दिली, सर्वोत्तम गुणलेखन किंवा धावसंख्येचं लेखन ज्यांनी केलं, सगळा इत्यंभूत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली, ते सन्माननीय सुजयजी भगत यांना मी विनंती करतो की आपण स्टेजवर यावं. सुजय भगत. आणि या स्पर्धेच्या वतीनं सन्माननीय राजारामजी वळवी साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सुजयजी भगत यांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं पार पाडावा. राजारामजी वळवी साहेब, मी आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सुजयजी भगत यांचा विशेष सन्मान आपण करावा. आरू कुठे? आरू, आर्यन,
यानंतर आपण आर्यन गौन यांचा सन्मान करत आहोत. आर्यन गौर आमचा छोटा मित्र, कालच्या संध्याकाळपासनं जबरदस्त सहकार्य. नामदेवभाऊ पडवळ यांना मी विनंती करतो, नामदेवदांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आर्यनचा देखील आपण विशेष सन्मान शहापूर प्रीमियर लीग 2025च्या वतीनं आपण पार पाडावा. आर्यन, आपलं देखील मनापासून आभार. चला, मॅचला सुरुवात होती. या पहिला चेंडू अगदी बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह केलाय, ते म्हणजेच बालीनं, विनोदनं विशेष चमकदार कामगिरी राहिली आहे या स्पर्धेमध्ये. हार्दिक 11 या संघाकडनं खेळताना विनोदची म्हणजेच बालीची. सगळ्यांना मान सन्मान, यथोचित मान सन्मान आपण देत आहोत. आणि त्यातल्या त्यात आमचे सहकारी समालोचक, या शहापूरचा बुलंद आवाज अमर राऊत सरांचं देखील खूप खूप कौतुक असेल. त्यांच्या देखील सन्मानाकडे आपण जाणार आहोत. परंतु इथे डावाला सुरुवात झाली. भावेश पवारचा एक चांगला बॉल जो केतन मात्रेला बीट करून गेला विकेट कीपरकडे. पहिल्या बॉलवर सिंगल घेतली बालीनं. डेडली कॉम्बिनेशन आहे टॉप ऑफ द ऑर्डर हार्दिक 11 संघाकडे. 2 विस्फोटक बॅटर पाहायला मिळत आहेत. परंतु भावेश पवार काय गोलंदाजी करतोय आणि काय क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये, लाजवाब. शहापूरमध्ये आल्यानंतर शहापूरकरांची मनं त्याने जिंकलेली आहेत. तसंही संपूर्ण देशभरामध्ये चर्चित असलेलं नाव आहे भावेश पवार. परंतु तेवढाच महत्वाचा खेळाडू त्याच्या समोर आहे केतन म्हात्रे. 2 वाघांची लढाई आहे. काय बॉल होता हा, फिरवलाय. या अगोदर क्विकर डिलिव्हरीज होत्या, परंतु हा स्लोवर बॉल बोट रोल करत असताना बाहेरच्या दिशेने चेंडूला वळण दिलंय. केतनला अजिबात बॉल उमगला नव्हता. सलगचा 3रा डॉट बॉल आलाय. टार्गेट या फायनल मॅच मध्ये आपण बघतोय 61 धावांचा आहे 7 ओव्हर्स मध्ये. गोलंदाजांनी खूप चांगलं कमबॅक करून दाखवलं सामन्याच्या पहिल्या हाफ मध्ये हार्दिक 11 संघासाठी. यावेळेला हवेत खेळलाय, मात्र समोर तिकडे फिल्डर नाहीये. बॉल लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे. केतनच्या बॅट मधून सुरेख फटका. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा आम्ही करतोय. कन्फर्मेशन येतंय, हा चौकार. प्रेशर जरूर वाढत चाललं होतं केतनवर आणि त्या प्रेशराला जुगारून देण्यासाठी एक मोठा फटका येणं आवश्यक होतं. मिड ऑफला क्लिअर करत असताना चांगला स्ट्रोक. बॉल तेवढासा खराब नव्हता, परंतु एक उत्कृष्ट फटका चांगल्या टायमिंगच्या जोरावर 4 धावा प्राप्त केल्यात केतननं. स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. शेवटचा बॉल यावेळेला टायमिंग जबरदस्त जुळालाय. बॉल चाललाय वाईडिश मिड विकेट, सीमारेषा पार. उत्तुंग षटकार. जबरदस्त पलटवार केतन म्हात्रेचा. वाखळणचा वाघ आता बरसताना दिसतोय. षटक क्रमांक 1चा खेळ समाप्त झालाय. हार्दिक 11ची चांगली सुरुवात. धावसंख्या बिनबाद 11. जाऊयात आपण व्यासपीठावर, ज्या ठिकाणी सन्मान केला जाईल अमर राऊत सरांचा. शहापूरचा बुलंद आवाज आहे. गेले कित्येक वर्ष आपल्या आवाजानं क्रिकेट रसिकांना ते मंत्रमुग्ध करतायत. आणि खऱ्या अर्थानं शिवव्याख्यान देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळत असतात. शिवभक्त आहेत, आम्ही सारेजणच शिवभक्त आहोत, त्यात मात्र शंका नाहीये. परंतु आपल्या आवाजानं क्रिकेट रसिकांना भुरळ घालणारे अमर राऊत सर यांचा शुभ सन्मान व्यासपीठावर केला जाईल, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. कैलासजी भांडे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण अमर राऊत सरांना सन्मानित करावं. ह्या स्पर्धेचं अप्रतिम असं धावतं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवलंय आणि त्याचप्रमाणे सूत्रसंचालनाची फार महत्वाची जबाबदारी अमर राऊत सरांवर सोपवण्यात आली होती, ती देखील त्यांनी अतिशय सुंदरपणे पार पाडलेली आहे. आणि मी विनंती करतोय सर्वच क्रिकेट रसिकांना, अमर राऊत सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. आपल्याच शहापूरचा हा बुलंद आवाज जो संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये दुमदुमताना दिसतोय आणि येस ऑफकोर्स येणाऱ्या काही दिवसांमध्ये तो संपूर्ण भारतभरामध्ये देखील आपल्याला दुमदुमताना दिसेल. तसंही आता ऑनलाईन स्पर्धा पाहिल्या जातात, त्यामुळेच जिकडे जिकडे मराठी श्रोते आहेत तिकडे तिकडे त्यांचा आवाज हा पोचत असणारच आहे, यातमध्ये ती मात्र शंका नाहीये. थँक्यू सो मच अमर राऊत सर.
पवनचा पहिला बॉल खोलात टाकला होता, खोदून काढला, मात्र समोर तिकडे फिल्डर पोहोचलाय बॉलवर गोलंदाजाच्या मागे. चांगलं क्षेत्ररक्षण, धाव मिळणार नाहीये याची पूर्णपणे दक्षता घेण्यात आली. डॉट बॉलनं सुरुवात झाली आहे या षटकाला. समीकरण आपण बघतो या फायनल मॅच मध्ये 35 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 35 बॉल्स मध्ये 50 धावांची आवश्यकता. यानंतर मात्र पारितोषिकांची घोषणा केली जाते. शहापूर तालुक्याचं सामान्य नेतृत्व अग्निसेनेचे शहापूर तालुका प्रमुख माननीय श्यामदादा कोरडे साहेब यांच्याकडनं पारितोषिक येत आहे. बालीच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज इथे मात्र जाहीर केलं जातं. विनोद बागरेच्या प्रत्येक षटकारासाठी अग्निसेनेचे शहापूर तालुका प्रमुख माननीय श्यामजी कोरडे साहेब यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक यावेळेला जाहीर झालंय. चांगली बॅटिंग राहिली आहे बालीची या स्पर्धेमध्ये आणि हा चांगला फटका विट मिळाली आहे त्याच्यावर अक्षरशः तुटून पडत असताना कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. चौकार. काहीसा आखूड टप्प्याचा बॉल देखील होता. शॉर्ट अँड वाईड त्याला पनिश करत असताना फलंदाज विनोद भागरे उर्फ बाली. या अगोदर एका मॅच मध्ये 6 बॉल्स मध्ये 23, एका मॅच मध्ये 25 धावांची उत्कृष्ट खेळी त्याने साकारलेली आहे. चांगल्या टच मध्ये तो राहिलाय. शहापूर प्रीमियर लीग मध्ये एका सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार देखील पटकावलेला आहे. चौकाराच्या मदतीने धावसंख्या मुसंडी मारत असताना जाऊन पोहोचले 16 वर. यानंतर काही विशेष सन्मान आपण या स्टेजवर करत आहोत. आजच्या स्पर्धेचा आनंद घेण्याकरता अग्निसेनेचे शहापूर तालुका प्रमुख माननीय श्यामदादा कोरडे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. इथे मात्र चांगला फटका, निश्चितपणानं गॅप शोधलाय. चेंडू मात्र भरधाव वेगानं सीमारेषेचा वेध घेईल. आणखी एक दमदार सणसणीत खणखणीत चौकार. तुर्तास शहापूर प्रीमियर लीगचा आनंद घेण्याकरता अग्निसेनेचे शहापूर तालुका प्रमुख माननीय श्यामदादा कोरडे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. शहापूर प्रीमियर लीग 2025च्या वतीनं मी नामदेवजी पडवळ साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या रजनीचे मुख्य अतिथी, मुख्य पाहुणे अग्निसेना शहापूर तालुका प्रमुख माननीय श्यामदादा कोरडे साहेब यांचा यथोचित सन्मान तमाम शहापूर तालुका टेनिस क्रिकेट विश्वाच्या वतीनं आपण करावा. खरं तर हे कौतुक आहे शहापूरचा ढाण्या वाघ माननीय विजयभाई भगत साहेब यांचं. त्याचबरोबर व्यासपीठावर सुप्रसिद्ध उद्योजक आणि गेली कित्येक वर्षापासनं शहापूरच्या क्रिकेट विश्वाला ज्यांनी समर्पण दिलंय, सातत्यानं आपला वेळात वेळ काढून त्यांनी या क्रिकेटचा मनसोक्त आनंद लुटलाय असे सन्माननीय अशोकजी जाधव साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी स्पर्धेच्या वतीनं विनोदजी भोईर साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान करावा. अशोकजी जाधव यांचं स्वागत करण्यासाठी द बाईक मॅन ऑफ टेनिस क्रिकेट वर्ल्ड मैस्टर केतन म्हात्रे याच्या बॅटमधनं आला आहे हा षटकार. सन्माननीय अशोकजी जाधव साहेब यांचा हा विशेष सन्मान आपण करत आहोत. शहापूरच्या सामाजिक आणि राजकीय पटलावरचं युवा आणि उमद नेतृत्व माननीय अनिकेतजी गोडे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी पुनश्च एकदा नामदेवजी पडवळ साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आणि याच दरम्यान मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ समाप्त झालाय. हा पॉवर प्लेचा खेळ फलंदाजांच्या नावावर राहिलाय. धावसंख्या बिनबाद 28. नामदेवजी पडवळ यांच्या शुभ हस्ते अनिकेतजी गोडे आणि आदरणीय अग्निसेनेचे शहापूर तालुका प्रमुख माननीय श्यामदादा कोरडे साहेब यांच्याकडनं अमर राऊत यांच्याकरता 500 रुपयांचा कॅश प्राइज आलेला आहे. आणि त्याचबरोबर सागरशेठ अधिकारी यांच्याकडनं देखील 500 रुपयांचा कॅश प्राइज अमरजी यांच्याकरता आलेला आहे. मनापासून धन्यवाद. यानंतर आणखी एक विशेष सन्मान आपण इथे करत आहोत. सन्माननीय नयनजी चंदे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. शहापूर प्रीमियर लीग 2025च्या वतीनं मी या स्पर्धेच्या वतीनं निलेशजी पाटोळे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते नयनजी चंदे यांचा माफ करा नयनजी पाटील यांचा हा विशेष सन्मान शहापूर प्रीमियर लीग 2025च्या वतीनं आपण करावा. शहापूर तालुका टेनिस क्रिकेट विश्वाला नाविन्यता प्रदान करणारा हा महान संग्राम माननीय विजयभाई भगत साहेब यांच्या संकल्पनेतून, यांच्या नेतृत्वातून आपण पाहिलाय. 2 ते 2.5 दशकांचा काळ विजयभाई भगत या नावानं या शहापूरच्या क्रिकेट विश्वाला खऱ्या अर्थानं संजीवनी दिली. शहापूरच्या उदयनमुख खेळाडूंना या क्रिकेटच्या विश्वामध्ये आणण्याचं काम माननीय विजयभाईंनी केलं. शहापूरच्या क्रिकेटला व्यावसायिक क्रिकेटचं स्वरूप देण्याचं काम माननीय विजयभाई भगत यांनी केलं. आणि शहापूरच्या नव्या चेहऱ्यांना
टेनिस क्रिकेट विश्वाच्या पटलावर हक्काचं व्यासपीठ देण्याचं काम सन्माननीय विजयभाई भगत यांनी केलं. Meanwhile, batting power play has been taken. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय. लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव येथे मिळते केतन म्हात्रेला. दमदार सुरुवात दोन्ही सलामीवीरांमार्फत पाहायला मिळते. धावसंख्या 29, टार्गेट आहे 61 धावांचं. गोलंदाजीमध्ये आपण बघतोय बदल करण्यात आलेला आहे. ऋतिक दिवाणीच्या हातात बॉल सोपवण्यात आलाय स्मरण स्पोर्ट्स संघाकडून. प्रेक्षकांसाठी यावेळेला पारितोषिक येत आहे. रेलिंगच्या बाहेर जर कोणत्या प्रेक्षकानं झेल पकडला तर नयनजी पाटील आणि अशोकजी जाधव यांच्याकडनं 1000 रुपयांचा कॅश प्राइज आणि त्याचबरोबर बालीच्या प्रत्येक षटकाराला आदरणीय श्यामदादा कोरडे साहेब यांच्याकडनं 1000 रुपये 500 रुपयांचा कॅश प्राइज दिलं जाईल. यावेळेला चौकार आलाय. ऑफ साइडला एकापेक्षा एक सरस फटके पाहायला मिळत आहेत बालीच्या बॅटमधून. या अगोदरच्या षटकामध्ये पॉइंटच्या वरून चौकार ठोकला होता. एक पॉइंट आणि कव्हरच्या दरम्यान त्याने चौकार खेळला होता आणि आता हा उसळता बॉल होता, हॅमर्ड केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. अफलातून बॅटिंग सध्या दोन्ही सलामीवीर करताना दिसत आहेत हार्दिक 11 संघासाठी आणि त्यामुळे संघ सुस्थितीत जाताना दिसतोय ह्या अंतिम सामन्यामध्ये. धावसंख्या बिनबाद 33. प्रेक्षकांच्या तुडुंब गर्दी करता यावेळेला पुन्हा पारितोषिकांचा भरघोस घोषणा होतीये. रिलिंगच्या बाहेर ज्या प्रेक्षकानं झेल पकडला त्यांना नयन पाटील आणि अशोक जाधव यांच्याकडनं 1000 रुपयांचा कॅश प्राइज दिलं जाईल. अग्रिसेनेचे शहापूर तालुका प्रमुख श्यामदादा कोरडे यांच्याकडनं 500 रुपयांचा कॅश प्राइज दिलं जाईल. बन्याशेठ झुंजारराव साहेब यांच्याकडनं 2000 रुपयांचा कॅश प्राइज त्या प्रेक्षकाला दिलं जाईल. आणि अनिकेतजी गोडे यांच्याकडनं 1000 रुपये म्हणजे जवळपास 4500 रुपयांचा कॅश प्राइज एका कॅच साठी लागलाय. 2000 रुपये बन्याशेठ झुंजारराव, 1000 रुपये अनिकेतजी गोडे, 1000 रुपये नयनजी पाटील आणि त्याचबरोबर अशोकजी जाधव साहेब आणि 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल अग्निसेनेचे शहापूर तालुका प्रमुख श्यामदादा कोरडे साहेब म्हणजे अजय दादा. एका कॅच साठी त्या प्रेक्षकाला तब्बल 4500 रुपयांचं बक्षीस लागलेलं आहे. फक्त अट एकच, रिलिंगच्या बाहेर कॅच असली पाहिजे. मूल्यवान पोचेल असणार आहे यातील मात्र शंका नाहीये. इथे मूल्यवान विकेटचं पतन झालंय. पाचशीच्या रूपात पकडला गेलेला आहे फलंदाज बाली भाकरे. मात्र चांगली कामगिरी केल्यानंतर माघारी परततोय. 14 धावांचं योगदान दिलं. खूप चांगली पार्टनरशिप पहिल्या गड्यासाठी. 33 धावांची पार्टनरशिप ब्रेक होत असताना आणखी 28 धावांची आवश्यकता आहे. समीकरण सोपं झालंय. 27 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. आणखी बक्षिसाची घोषणा होते, आणखी बक्षिसाची घोषणा होते. टेनिस क्रिकेट विश्वामधील लाखो हृदयाची धडकन असणारा, शेकडो बाईक्स आपल्या नावावर करणारा, शेकडो स्पर्धांचा मालिकावीर हा किताब आपल्या नावावर करणारा द बाईक मॅन ऑफ टेनिस क्रिकेट वर्ल्ड मिस्टर केतन म्हात्रे यांच्याकरता पारितोषिक आलंय. आगरी सेनेचे शहापूर तालुका प्रमुख माननीय श्यामदादा कोरडे साहेब यांच्याकडनं केतन म्हात्रे यांच्या प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी तब्बल 500 रुपयांचं रोख पारितोषिक यावेळेला केतन म्हात्रे यांना दिलं जाईल. नवीन बॅटर अर्जुन बांगर. हो, लिडिंग एज बॉल आकाशात, परंतु जाईल डिक्लेअर झोन मध्ये. सुदैवी ठरलाय अर्जुन बांगर. एक धाव त्याला मिळते. एका धावेनं त्याचा अकाउंट ओपन होत आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 34 वर. खूप सुंदर सुरुवात सलामीवीरांनी केलेली आहे आणि इथून कमबॅक कोणाला करायचं असेल तर तो संघ आहे स्मरण स्पोर्ट्स गिरसे. विजयभाई भगत साहेब यांच्या सुनियोजित आयोजनाला शहापूर पोलीस स्टेशन मध्ये ज्यांनी अविरत सेवा केली आणि सध्या नाशिक येथे कार्यरत असणारे मेजर देवरामजी शिंदे सर यांच्याकडनं मनापासून शुभेच्छा आल्यात भाईंच्या या आयोजनासाठी. केतन म्हात्रेकडे स्ट्राइक, एक चौकार 2 षटकार तो खेळलेला आहे आतापर्यंत या डावामध्ये. पारितोषिक आलंय. लगातार 3 षटकार किंवा लगातार 3 विकेट घेतल्या तर नयन पाटील आणि अशोक जाधव यांच्याकडनं 5000 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल. नयन पाटील आणि अशोक जाधव यांच्याकडनं लगातार 3 विकेट्स आणि लगातार 3 षटकारांसाठी तब्बल 5000 रुपयांचं रोख पारितोषिक. विकेट घेण्यासाठी प्रयत्नशील असलेला गोलंदाज सध्या गोलंदाजी करतोय ऋतिक दिवाणे. एक विकेट त्याने प्राप्त देखील केलेली आहे.
ज्या वेळेला मात्र ज्युसी हाफ वॉली, सुंदर फटका, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आणि बॉल स्ट्रेटिश लॉंग ऑन सीमारेषा पार. अर्जुनच्या बॅट मधून येतोय खणखणीत चौकार. फॅन्टास्टिक शॉट. थोडा कमजोर बॉल मिळाला, त्याचा फायदा घेतलाय. लॉंग ऑन थोडा वाईड होता, त्या फिल्डरला बीट केलंय आणि 4 महत्वाच्या धावा. षटक होतंय समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 39. 13ची सरासरी गाठलेली आहे फलंदाजांनी आणि डावाच्या सुरुवातीपासून खरं तर 10 पेक्षाही कमी सरासरी त्यांना राखायची होती, परंतु अफलातून बॅटिंग आणि त्यामुळेच आता हा फायनलचा सामना थोडासा झुकलेला दिसतोय. सध्या तरी हार्दिक इलेव्हन संघाच्या बाजूनं 39 धावा फलकावर आहेत एका गड्याच्या मोबदल्यात. अजूनही 22 धावांची आवश्यकता असेल. 4 षटकांचा खेळ तब्बल बाकी आहे. लेस दॅन रन बॉल इक्वेशन. 24 चेंडू 22 धावा. काल एका सामन्यामध्ये असंच इक्वेशन नेऊन ठेपलं होतं. NP स्पोर्ट्स आणि वेताळ स्वामी या 2 संघांदरम्यानची ती लढत होती. 4 ओव्हर्समध्ये 22 बनवायच्या होत्या NP स्पोर्ट्सला, परंतु त्यानंतर जी गोलंदाजी आपण बघितली, लक्षात ठेवण्याजोगी गोलंदाजी होती. वेताळ स्वामी संघाकडून अखेर सामना त्यांनी जिंकला. तर खेळ आहे क्रिकेटचा. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल याचा अजिबात नेम नाहीये. पण तुर्तास आपण बघतोय की विजयाकडे वाटचाल सुरू झालेली आहे. चॅम्पियन पदाकडे वाटचाल सुरू झालेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये हार्दिक इलेव्हन संघाची. ओमकारच्या हातात बॉल. ओमकार तारमळे. शॉर्ट बॉल खेचलाय ऑन साइडला. लाजवाब फटका. केतनच्या बॅट मधून षटकार. ग्रेट शॉट. फ्रंट फुटला येत असताना हा बॉल खेचलेला आहे. ही अद्भुत क्षमता आहे केतन म्हात्रेमध्ये. फ्रंट फुट वरून देखील तो पुल शॉट खेळू शकतो. बघा, प्रेक्षकांना पुन्हा एकदा नम्रतेची विनंती आहे, जे काही बक्षिसं द्यायची आहेत ती सामना समाप्त झाल्यानंतर आपण द्या. यावेळेला मात्र चोख प्रत्युत्तर गोलंदाजाने दिलंय. बॉल आकाशात उंच उडालाय. फिल्डर बॉल खाली, परंतु कॅच ड्रॉप. प्रयत्न चांगला केला होता ऋतिकनं, मात्र त्याला यश मिळालेलं नाहीये. केतनला बाद करण्याची नामी संधी चालून आली होती. हा बॉल केतनच्या अपेक्षेप्रमाणे थोडासा जास्त बाउन्स होऊन आला होता आणि वेग जो त्याने अंदाज बांधला होता तसा वेग नव्हता, त्यामुळेच टायमिंग चुकलं होतं. परंतु नशिबाची साथ मिळालेली आहे केतन म्हात्रेला. बडे मॅच की खिलाडी. फायनल मॅचेसमध्ये बऱ्याचदा आपण बघितलंय केतनने खूप चांगला खेळ सादर केलेला आहे आणि या मॅचमध्ये देखील तसंच घडताना दिसतंय. धावसंख्या 46. टॉप एज. पुन्हा एकदा संधी निर्माण होते. विकेटकीपर पोहोचेल का? नाही. गोलंदाज देखील प्रयत्नशील होता, मात्र दोघांच्या आवाक्या बाहेर बॉल लँड होत असताना भावेश पवार पोहोचू शकलेला नाहीये. त्याच्यावरून कळतंय की बॉल बराच दूर होता, कारण भावेश पवार जेवढा चांगला फलंदाज, जेवढा चांगला गोलंदाज आहे, तेवढाच चांगला तो विकेट कीपर आणि फिल्डर देखील आहे. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 47. विजयासाठी केवळ 14 धावांची आवश्यकता आहे. शॉर्ट ऑफ लेंथ होता, परंतु जास्त हाईट आहे आणि तेच कारण आहे की पंचांनी बॉल वाईड घोषित केलाय. सॉरी, पण आता फायनल मॅचवर आपलं लक्ष पूर्णपणे असावं आणि त्याचा आनंद घेता यावा, याकरता मगाशी प्रेक्षकांच्या झेलसाठी जे बक्षीस अनाऊन्स केलेलं ते देखील आपण रद्द करत आहोत. कोणत्याही प्रकारचं बक्षीस यावेळेला अनाऊन्स होणार नाही. जी बक्षीस अनाऊन्स होतील ती सगळी सामना संपल्यानंतर. ओव्हर टू अजय घरत सर. येथून आपण बघतोय की सामना लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न केतन म्हात्रेचा दिसतोय, मात्र चांगला बॉल झपकन आतमध्ये आलाय. टप्पा पडल्यानंतर केतनची भंबेरी उडाली, परंतु एक क्विक सिंगल, चोटी धाव तिथे कंप्लीट करण्यात आली. ओव्हरथ्रो झालाय, परंतु बॅकअप चांगला आहे डीपमध्ये. दुसरी धाव घेण्याचा विचार होता केतनचा, मात्र संधी नाहीये. लेग बाईचा इशारा पंच अजित पुत्रन यांच्याकडून आलाय. धावसंख्या पुढे सरसावत असताना हार्दिक इलेव्हन संघाची जाऊन पोहोचली 49 वर. 49 रन्स ऑन द बोर्ड. फक्त आता 12 धावांची आवश्यकता आहे. तब्बल 20 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. पारडं पूर्णपणे जड झालेलं आहे टीम हार्दिक इलेव्हनचं. ओमकार तारमाळे पुढचा बॉल घेऊन राईट आम द विकेट. 3 फळा होतो असं. वड बॉल. उजवी एष्टी उखडली आहे. जबरदस्त बॉल. अर्जुन बांगरचा अडसर दूर केलाय. विकेटचं पतन.
ओमकारच्या खात्यामध्ये विकेट आणि हा फक्त दुसरा धक्का बसलाय. स्थिती पूर्णपणे मजबूत दिसते हार्दिक 11 संघाची. शहापूर प्रीमियर लीग 20-25 एक मानाची सन्मानाची स्पर्धा. आगळ्या वेगळ्या स्वरूपाचं हे आयोजन, भव्य दिव्य देदीप्यमान असं आयोजन विजयभाई भगत आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून शहापूर तालुका टेनिस क्रिकेटच्या वतीनं हे जबरदस्त आयोजन आपण पाहत आहोत. आणि अखेर आता ही स्पर्धा आपल्या अंतिम टप्प्याकडे आहे. अंतिम सामना आपल्यासमोर रंगतोय. हार्दिक 11 संघाचं वर्चस्व जरूर दिसतंय. 12 धावांची आवश्यकता आहे फक्त आणि चेंडूंची संख्या आपण बघितली तर अजूनही 19 चेंडू शिल्लक आहेत. चौथ्या षटकातील शेवटचा बॉल घेऊन ओमकार समोर आहे. नवीन बॅटर कॅन्डी. सुरेख बॉल होता हा. बचावात्मक पवित्रा स्वीकारावा लागलाय फलंदाजाला. येतोय डॉट बॉल आणि याचबरोबर ओमकारचं षटक होतंय समाप्त. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 2/49. स्मरण 11 संघानं या अगोदरच्या 4ही जे लीग सामने त्यांनी खेळले होते त्याच्यामध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. 4 पैकी 3 सामने त्यांनी जिंकले. फायनलमध्ये दाखल होणारा स्मरण स्पोर्ट्स हा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळाला होता. हार्दिक 11 संघाची जी स्टोरी राहिलेली आहे ती फार वेगळी राहिली. चढ उतार त्यांच्या खेळामध्ये जरूर आपण पाहिले, पण बॅटिंग त्यांचा एक फार मजबूत पक्ष आपल्याला पाहायला मिळाला. कारण या स्पर्धेतील सर्वोच्च सांघिक धावसंख्या 98 याच टीमने उभारली होती. एका मॅचमध्ये काल 86 धावा देखील त्यांनी कुठल्या होत्या. आणि आज या फायनल मॅचमध्ये जेव्हा खऱ्या अर्थानं चांगल्या सुरुवातीची आवश्यकता होती 61 धावांचा पाठलाग करण्यासाठी, ती चांगली सुरुवात केतन म्हात्रे आणि बाली भागरे यांनी पुन्हा एकदा मिळवून दिली. आणि त्यामुळेच आता प्रेशर फार कमी आहे. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयासाठी फक्त 12 धावांची गरज. सुरेख बॉल. भावेश पवारच्या खात्यात विकेट. एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केतन म्हात्रेने केला. या संपूर्ण स्पर्धेमध्ये केतनला आपण स्विच हिट खेळताना बघितलं नव्हतं आणि त्याचं कारण देखील तसंच आहे, कारण पाठीमागे डिक्लेअर झोन आहे. परंतु या वेळेला त्याने तो प्रयत्न केला आणि प्रयत्न फसलाय. एष्ट्यांचा वेध घेणारा भावेश पवारचा क्विकर बॉल. चांगल्या खेळीचा अंत होतोय. सामन्याला येथून कलाटणी मिळू शकते का, हा एक मोठा प्रश्न निर्माण होतोय. मात्र केतनचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. 11 बॉल्समध्ये तब्बल 25 धावा बनवल्यानंतर तो माघारी परततोय. बायकरमॅन क्वार्टर सेंचुरी त्याच्या नावावर या फायनल मॅचमध्ये फार महत्त्वाचं योगदान आहे. संघाला सुस्थितीत आणून ठेवलंय. आता इतर फलंदाजांवर जबाबदारी आहे की जास्त चुका न करता हा सामना त्यांनी फिनिश करावा. पुढचा फलंदाज दीपक भगत मैदानामध्ये प्रविष्ट होत असताना. विकेट्स तर मिळालेले आहेत. मागच्या ओव्हरमध्ये देखील ओमकारने विकेट प्राप्त केली. यावरची सुरुवात चांगली केली भावेश पवारनं, पण त्यासाठी उशीर झालाय का, हा देखील एक प्रश्न इथे निर्माण होतोय. 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फक्त 12 धावांची आवश्यकता. एखादं मेडन षटक, इकॉनॉमिकल गोलंदाजी सातत्याने जर झाली तर मग इथून देखील रोमहर्षकता निर्माण होऊ शकते या फायनल मॅच मध्ये. दोन नवीन फलंदाज खेळपट्टीवर, कॅन्डे आणि दीपक भगत. पवारचा पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. एस्टनचा वेध घेण्याचा प्रयत्न होता. हलक्या हाताने टर्न करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा, मात्र बॉल तिकडे पायावर आदळताना दिसलाय. थोडंसं अपील झालं. हाईट होती बॉलमध्ये, ते दर्शवतायत पंच अजित पुत्रन. पंचांची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे कुठल्याही क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. आणि पंचांबद्दल बोलायचं झालं तर सर्वात कठीण काम कोणाचं असेल क्रिकेटच्या खेळामध्ये तर ते पंचांचं आहे. चांगली पंचांची भूमिका पार पाडण्यात आलेली आहे सर्वच पंचांकडून. निलेश महाजन असतील, अजित पुत्रन, संदेश किस्मतराव, हेमंत शेट्टी. यावेळेला ऑन साइडला तडकावलाय. मोठा फटका, गॅप मधून बॉल चाललाय. मिड विकेट सीमारेषा पार. येतोय खणखणीत चौकार. प्रेशर जास्त घ्यायचं नाहीये, स्वाभाविक खेळ आपला सादर करायचा आहे हेच ठरवून आलेला आहे फलंदाज दीपक भगत.
आणि दीपकने देखील प्रभावी कामगिरी केलेली आहे. या आधीच्या सामन्यांमध्ये देखील काही चांगल्या इनिंग्स तो खेळलाय. विशेषतः आजच्या पहिल्या मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग त्याने केली होती. हो वेगवान यॉर्कर लेंथवर टाकलाय खरा, परंतु लाईन चुकली आहे. व्हाईट बॉलचा इशारा आणि डिक्लेअर झोन मध्ये बॉल मार्गस्थ होतोय. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 55 या आकड्यावर. 55 रन्स ऑन द बोर्ड. फक्त आता 6 धावांची आवश्यकता आहे. एक मोठा फटका, सामना फिनिश होऊ शकतो. विजयाच्या उंबरठ्यावर टीम हार्दिक 11. भावेश पवार वन्स अगेन. यावेळेला फक्त दिशा दाखवली आहे. अपिश फटका आहे, जाणून बुजून खेळलाय. फिल्डर दूर आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न, मोह आवरता आलेला नाहीये. लालच बुरी बला आणि ते फलंदाज येते धावबाद. ओव्हरथ्रोचा फायदा घेण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्यामध्ये अपयशी ठरतोय फलंदाज दीपक भगत. आणखी एका विकेटचं पतन झालंय, परंतु संघ अतिशय चांगल्या स्थितीत आहे. हार्दिक 11, स्मरण 11 संघ कुठेतरी हॉट फेवरेट वाटत होता. ज्या पद्धतीनं लीग मॅचेस त्यांनी गाजवल्या, पण हार्दिक 11 संघाची एक वेगळीच रणनीती पाहायला मिळाली. या स्पर्धेमध्ये जबरदस्त खेळ त्यांनी देखील सादर केलाय. अधिकची मेहनत त्यांना करावी लागली. 2-2 षटकांचा एक एक्स्ट्रा सामना देखील खेळावा लागला इथपर्यंत पोहोचण्यासाठी. आणि आता या फायनल मॅच मध्ये मात्र खूप चांगली कामगिरी त्यांनी केलेली आहे. विजयाचा सुगंध खऱ्या अर्थानं त्यांच्या खेळाडूंच्या नाकापर्यंत पोहोचला असणार आहे. धावसंख्या 57, फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. सध्या 5वं षटक प्रगतीपथावर. पण अतिशय छान पद्धतीने ही स्पर्धा पार पाडण्यात आलेली आहे. आयोजन नियोजन जेवढं कौतुक करावं आयोजकांचं तेवढं कमी असेल. विजयभाई भगत आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं, शहापूर तालुका टेनिस क्रिकेटचं. आम्ही विजयभाई भगत आणि त्यांच्या संपूर्ण ऑर्गनायझिंग कमिटीचे विशेष आभार व्यक्त करीत आहोत. मी स्वतः अजय करत, तसेच हरेश पंड्या सर, आम्हाला तुम्ही इथे संधी दिलीत, आम्हाला इन्व्हाइट केलं कॉमेंट्रीसाठी, त्याबद्दल आपले विशेष आभार. अमर राऊत यांचे देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करीत आहोत. खूप चांगली त्यांची साथ आम्हाला मिळाली. ड्राईव्ह केलाय, बॉल हवेत आहे, समोर फिल्डर लॉंग ऑफला. सुरक्षित झेल टिपलाय ओमकारनं. आणखी एक विकेट आपल्या खात्यात जमा करत असताना प्राईड ऑफ भिवंडी क्रिकेट भावेश पवार. सामन्याचा निकाल काही असू द्यात, मात्र 100% मला द्यायचंच आहे. हे नेहमीच ठरवून आलेला असतो भावेश पवार. आणि या ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी भावेश पवारची पाहायला मिळाली. 57 या धावसंख्येवर हा 5वा धक्का बसलाय. अजून थोडी प्रतीक्षा करावी लागते चॅम्पियन बनण्यासाठी, चॅम्पियन पदाला गवसणी घालण्यासाठी हार्दिक 11 संघाला. येथून चेंडू शिल्लक आहेत 12, धावा बनवायच्यात फक्त 4. कॅन्डी सामना फिनिश करण्याच्या प्रयत्नात होता, मात्र स्ट्रेट टू द फिल्डर लॉंग ऑफला त्याने शोधून काढलं. फिल्डरला क्लिअर करता आलेला नाहीये. प्रीतम बारी मैदानामध्ये आणि नवीन बॅटर विजय, दोन्ही नवीन फलंदाज आहेत. प्रीतमने देखील अजूनही एक पर्यंत बॉल खेळलेला नाहीये. पण आता ह्या ऑल इंडिया आयकॉन प्लेअरकडे मॅच विनिंग शॉट खेळण्याची संधी जरूर असणार आहे. फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. तो ग्लोरी शॉट प्रीतमच्या बॅटमधून येईल की आणखी एखाद्या दुसऱ्या फलंदाजाच्या बॅटमधून, की एखादा चमत्कार येथे पाहायला मिळेल. ओमकारच्या हातात बॉल आहे, त्याचं हे दुसरं षटक. सुरेख बॉल, मात्र तेवढा चांगला फटका, तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण शॉट कव्हर्स मध्ये संदीप दिवानेकडून. प्रयत्न सुरू आहेत स्मरण स्पोर्ट्स गिरसी संघाचे. सामना त्यांनी सोडलेला नाहीये. पॉझिटिव्ह अजूनही बॉडी लँग्वेज पाहायला मिळते. 11 चेंडू आणि 4 धावा. टायमिंग चांगलं आहे. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, मात्र डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 1 धाव येथे मिळेल. सरळ बॅटनं एक चेक ड्राईव्ह येथे पाहायला मिळाला प्रीतम बारीच्या बॅटमधून. प्रीतमचं अकाउंट ओपन होत आहे. संघाची धावसंख्या 58, 5 गड्यांच्या मोबदल्यात आता फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. फायनल मॅच जरूर आणखी रोमहर्षक अपेक्षित होती क्रिकेट रसिकांना, तेवढी रोमहर्षक अवस्थेत सध्या तरी नाहीये. कल्पेशने जर झेल स्वीकारला तर श्याम कोरडे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. औपचारिकतेच्या दिशेनं निघालेली ही फायनल मॅच. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. वेगवान बॉल होता, परंतु दिशेवर कंट्रोल नाही आहे. इट्स अ वाईट बॉल.
अवांतर धाव खर्च करत असताना गोलंदाज ओमकार तारमाळे. विशेषतः आपण बघतो की सामना कुठे हातातून निसटला तर पॉवर प्लेची षटकं या डावामध्ये आणि पॉवर प्लेच्या नंतरची षटकं पहिल्या डावामध्ये तेथे कुठेतरी चुका घडलेल्या आहेत, आधी फलंदाजीमध्ये आणि नंतर आपण बघतोय गोलंदाजीमध्ये सुरुवातीला. त्यामुळेच बॅकफुटला आहे स्मरण स्पोर्ट्स. बॅटनं पुश केलाय, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला बीट करत असताना बॉल चालला आउटफील्डमध्ये. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा मानस धाडस करता आलेला नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये किशोरकडून पाहायला मिळतंय. एका धावेच्या मदतीने मात्र दोन्ही संघांची धावसंख्या आता समसमान झाली आहे. स्कोर्स आर लेवल्ड. फक्त एका धावेची आवश्यकता आहे चॅम्पियन पदाला गवसणी गाळण्यासाठी. 9 बॉल्समध्ये हार्दिक 11 संघाला. कदाचित पुढचा बॉल हा शेवटचा बॉल असू शकतो या स्पर्धेचा. भविष्यवाणी मी करत नाहीये, पण ती शक्यता नाकारता येत नाहीये. शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट कव्हर मध्ये खेळाडू. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. ओ पंच केलाय, बॉल हवेत आहे आणि सेफ लँडिंग. विनिंग शॉट प्रीतम बारीच्या बॅट मधून. चॅम्पियन पदाला गवसणी घातली आहे हार्दिक 11 संघानं. शहापूर प्रीमियर लीग 2025 चा मानकरी संघ ठरलाय हार्दिक 11. स्मरण स्पोर्ट्स गेस्ट संघाला त्यांनी पराभूत केलंय ह्या महाअंतिम सामन्यामध्ये. शहापूर प्रीमियर लीग SPL चं 11वं पर्व आपल्या नावावर करत असताना हार्दिक 11 संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन हार्दिक 11. शहापूर तालुका टेनिस क्रिकेट आयोजित शहापूर प्रीमियर लीग 2025 चा 11व्या पर्वाचा महाविजेता ठरलेला संघ हरेश पष्टे यांच्या मालकीचा हार्दिक 11 शहापूरचा संघ. पण कल्पेश जाधव यांच्या सर्वोत्तम खेळीकरता आगरी सेनेचे शहापूर तालुका प्रमुख माननीय श्यामदादा कोरडे साहेब यांच्याकडनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज यावेळेला इथे जाहीर झालंय. यानंतर काही महत्वाचा आणखी एक सन्मान आपल्यामध्ये शिल्लक आहे. हॅलो हॅलो हॅलो. यानंतर एक महत्वाचा सन्मान आपण इथे करणार आहोत. सर्वोत्तम स्कोरर म्हणून आपल्याला या स्पर्धेमध्ये लाभलेले अविराजजी पुकळे यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यावं. चला, अविराजजी पुकळे यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यावं आणि विनोदजी भोईर साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते